सोसायटीचं सदस्यत्व घेण्यासाठी अचानक झुंबड उडाली आहे। विशेष म्हणजे यावेळी उच्च शिक्षितांच्या एशियाटिक सोसायटीमध्ये 5वी पासचाही अर्ज आहे। अर्जात असंख्य अमराठी नागरिकांचा, व्यावसायिकांचा आणि अल्पशिक्षितांचा समावेश आहे। जिथे संशोधन, डॉक्टर, अभियंता, लेखक, पत्रकार अर्ज करायचे, तिथे आता काही अर्जदारांची शैक्षणिक अर्हता ही 5वी ते 12वी पास आहे। मुंबईच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाच्या असलेल्या एशियाटिक सोसायटीला ताब्यात घेण्यासाठी विविध व्यावसायिकांचा हा प्रयत्न तर सुरू नाही ना, अशी शंका निर्माण करणाऱ्या गोष्टी सध्या सदस्यत्वाच्या बाबतीत घडतायत। तर नव्यानं सदस्य करण्याच्या नावाखाली केवळ खोगीर भरती करून काय उपयोग? संस्था ताब्यात घेण्यासाठी अधिकाधिक सदस्य करण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यातून संस्थेचंच नुकसान होईल अशी टीका करण्यात येते। तर यावेळी अर्जदारात कोणाकोणाचा समावेश आहे? बहुसंख्य अर्जदारांची व्यावसायिक पार्श्वभूमी आहे। नावं आणि व्यवसाय पाहता ग्रंथालय, वाचन चळवळीशी त्यांचा संबंध दुरापास्त आहे। बहुतांश अर्जदार अमराठी आणि एक जण तर 5वी पासही आहे। एका अमराठी कुटुंबातील तिघांचा अर्ज समोर आलाय आणि एकाची शैक्षणिक पात्रता 9वी तर दुसऱ्या एकाची फक्त 12वी आहे। एका व्यावसायिकाचा वयाच्या 70व्या वर्षी सदस्यत्व मिळवण्यासाठी अर्ज समोर आलाय। भूखंड